नागपूरच्या कामठी इथं होळीच्या पूर्वसंध्येला झालेल्या चाकू हल्ल्याचं प्रकरण आता दुहेरी हत्येत रूपांतरित झालंय। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 17 वर्षीय मोहित दहाट याचा 11 दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला। यापूर्वी याच हल्ल्यात 17 वर्षीय अरमान शौकत अली याची घटनास्थळीच हत्या करण्यात आली होती। मोहितच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या नातेवाईक आणि नागरिकांनी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केलं आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार होळीच्या पूर्वसंध्येला रात्री 8:30च्या सुमारास कादरझेंडा परिसरातील 5 अल्पवयीन तरुणांनी अरमान शौकत अली, मोहित दहाट आणि यश गजभिये या 17 वर्षीय मुलांना ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात एका हॉटेलजवळ बोलवलं होतं। तिघंही कमसरी बाजार कामठी येथील रहिवासी होते। बहिणीला मोबाईलवर चुकीचे मेसेज का पाठवले या कारणावरून दोनही गटांमध्ये वाद झाला। वाद वाढताच अल्पवयीन मुलांनी धारदार चाकूने हल्ला केला। यात अरमान शौकत अलीच्या पोटावर गंभीर वार करण्यात आले, तर मोहित दहाटच्या पोटावर आणि यश गजभियेच्या मानेवर चाकूने वार करण्यात आले। गंभीर जखमी अवस्थेत तिघांनाही कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी अरमान शौकत अलीला मृत घोषित केलं, तर गंभीर जखमी मोहित दहाटला पुढील उपचारासाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे 5च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला। मोहितच्या मृत्यूची बातमी कमसरी बाजार परिसरात पसरताच नातेवाईक मोठ्या संख्येने एकत्र आले। दुपारी मेयो रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मोहितचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला। त्यानंतर मृतदेह घेऊन जाणारी अँब्युलन्स कमसरी बाजारकडे जाताना संतप्त नातेवाईकांनी नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर अँब्युलन्स रस्त्याच्या मध्यभागी ठेवून रास्ता रोको आंदोलन केलं। बालिक बच्चा है, मारने के समय वो बालिक नहीं था क्या? बालिक है क्या वो बच्चा? मारते समय नहीं समझा क्या? जब मारने वाले बालिक है, मारने वाले बालिक है, उस समय उसका कहा गया था बालिक बना। अब 12 दिन में न्याय नहीं, 2 लोगों की जान गई है। हर रोज कामठी में एक नया केस होता है, लेकिन ये लोग एक्शन नहीं लेते हैं। बहुत बेकार है कामठी की पुलिस। जब तक ये रिजाइन नहीं देगी, आप केस सॉल्व नहीं करेंगे, तब तक मैं ऊपर तक जाऊंगी, इनके ऊपर बहुत ऊपर तक जाके केस करूंगी। यावेळी नातेवाईकांनी घोषणाबाजी करत या प्रकरणात 12 आरोपी असताना पोलिसांनी केवळ 5 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याचा आरोप केला, तर उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली। काही काळासाठी महामार्गावरील दोनही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती। कमसरी बाजार ते कन्हान नदी पूल आणि कमसरी बाजार ते कामठी बस स्टँड पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। दरम्यान घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढत या उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। पूरे जो 5 आरोपी इसमें हमारे निष्पन्न हुए, वो पांचों को हमने उसी दिन ताबे में लेके, अभी वो भी पांचों के पांचों नाबालिग है, अल्पवयीन है, उनको हमने कानूनी कार्रवाई करके निरीक्षण गृह में दाखिल किया है। और उसके तपास में हमने जो मर्डर वेपन था वो भी उसी टाइम पे हमने सीज किया है। लेकिन आज जो जख्मी था, जिसका इलाज चालू था, मोहित दहाट, इसकी आज एक दुखद निधन हो गया इसका। तो उसके परिजन जो थे, थोड़ा आक्रोश होता है लोगों के मन में। उनका ये शंका थी कि पुलिस ने तपास अच्छा नहीं किया, और भी इसमें आरोपी थे, उनको अटक नहीं किया। तो उसमें हमने कोई आरोपी को अटक किया नहीं, ऐसा हुआ नहीं। जितने भी आरोपी निष्पन्न हुए हमने अटक किए हैं।